सोलापूर शहरातील B2 कराच्या कक्षेत असलेल्या तब्बल 813 मिळकतींना B2 करातून सूट देण्याचा राज्य शासनाच्या निर्णयानंतर कामगार चाळ परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केल्यानंतर नागरिकांनी फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष साजरा केला। या निर्णयामुळे NG मिल चाळ, जुनी मिल चाळ, पाटील चाळ, वारद चाळ आणि त्रिकोण चाळ परिसरातील रहिवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक B2 करातून सूट मिळावी अशी मागणी करत होते। यावेळी नगरसेवक विनोद भोसले यांनी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीचा उल्लेख करत आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांना दिलेला शब्द पाळला असून कामगारांची अनेक वर्षांची महत्त्वाची मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आभार मानले। जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात की जो बोलतो राजकारणामध्ये असं फार कमी वेळा घडतं की निवडणुकामध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण होतात की नाही अशी प्रत्येकाला शंका असते। परंतु गेल्या विधानसभेची निवडणूक असू द्या आणि सोलापूर महानगरपालिकेची झालेली 2025-26ची निवडणूक असू द्या, या निवडणुकांमध्ये 2-4 सभेला या ठिकाणी संबोधित करत असताना माननीय आमदार देवेंद्रदा कोठे यांनी B2चा प्रश्न सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांशी फोनवर या ठिकाणी संवाद साधून नागरिकांशी दिला होता। परंतु त्यावेळी काही लोकांनी शंका उपस्थित केली होती की असं फोनवर बोलून केवळ ही निवडणुकांची जुमलेबाजी आहे अशा प्रकारचा आरोप विरोधकांकडून सुद्धा केला जात होता। परंतु ह्या सर्व आरोपांना, ह्या सर्व नकारात्मकतेवर छेद देत आमचे आमदार सन्माननीय देवेंद्रदा कोठे यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने आजचा हा B2चा निर्णय घेतला आहे। खरं तर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, काही लोकांना असं वाटतंय की हा B2चा प्रश्न फक्त आपल्या चाळीपुरता मर्यादित आहे, परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की हा B2चा प्रश्न फक्त चाळीपुरता नाही तर संबंध सोलापूरमध्ये ज्या ज्या ठिकाणी B2च्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्वांचा B2 अगदी नाममात्र दरामध्ये सन्माननीय देवेंद्रदा कोठे यांच्या प्रयत्नामुळे झाला आहे। आधी पाहत होतो की आधी कमर्शियल ला 50% रक्कम भरायला लागत होती आणि रेसिडेन्शियलला 25% रेडी रेकनरच्या रक्कम भरायला लागत होती, पण ती केवळ आता 5% आणि 2.5% यावरती आली आहे। म्हणजे निश्चितपणानं सोलापूर शहराच्या विकासाला पण अतिशय सकारात्मक पद्धतीने चालना या ठिकाणी मिळणार आहे। त्याचसोबत चाळीच्या पुनर्विकासाला या ठिकाणी चालना मिळणार आहे। त्यामुळे सन्माननीय आमदार देवेंद्रजी कोठे, सन्माननीय माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचसोबत महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब, त्याचसोबत सोलापूरचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब, या सर्वांचं या ठिकाणी समस्त प्रभाग क्रमांक 15च्या वतीनं आज या ठिकाणी मी सर्वांचं आभार व्यक्त करतो। आणि आताच आम्ही प्रभाग क्रमांक 15च्या वतीनं मी स्वतः असेल, आमचे नागरिक खरात मंडळाचे अध्यक्ष असतील आणि आम्ही सर्व मंडळी आज या ठिकाणी जल्लोष हा कार्यक्रम केला आहे। हे जल्लोष करण्यामागे कार्यक्रम असा होता, करण्याचा उद्देश असा होता की आमचा B2चा जवळजवळ 100 वर्षाचा वनवास आज या ठिकाणी संपला असं म्हणायला काही हरकत नाही। कारण की हे डिसिजन असं होतं की होईल का नाही B2चं काऊन निर्णय होईल का नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण होतं। आज या ठिकाणी मला मुद्दामून एक गोष्ट आपल्याला नमूद करावीशी वाटते की सोलापूर महानगरपालिकेच्या प्रथम या ठिकाणी महापौराची निवड झाल्यानंतर जो पहिला बोर्ड होता त्या पहिल्या बोर्डमध्ये मी स्वतः सूचक होतो आणि आमच्या भगिनी सन्माननीय विजयाताई खरात या त्यांनी अनुमोदक होत्या। आम्ही B2चा पहिला ठराव या ठिकाणी सोलापुरातील सोलापूर शहरातील B2 रद्द झाले पाहिजेत आणि सोलापूर महानगरपालिकेला महसूल वाढला पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे याकरता घेतला होता। आणि आज त्या ठरावाची या ठिकाणी मूर्त स्वरूपामध्ये या ठिकाणी अंमलबजावणी होताना निश्चितपणानं मला या ठिकाणी व्यक्तिशः या ठिकाणी आनंद होतोय। आणि यापुढे सुद्धा आपण पाहतोय की सोलापूर शहरामध्ये अनेक सकारात्मक निर्णय विकासाचे झालेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अधिक सकारात्मक निर्णय आमदार देवेंद्रदा कोठे यांच्या नेतृत्वाखाली होतील अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो। निर्णय जाहीर होताच संबंधित चाळींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। नागरिकांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांचे स्वागत करत शासनाच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले। सामाजिक कार्यकर्ते रोहित खताळ म्हणाले, मागील 15 वर्षात जे काम तत्कालीन काँग्रेस आमदारांना करता आले नाही ते काम देवेंद्र कोठे यांनी अवघ्या 20 महिन्यात पूर्ण करून दाखवले। सोलापूर शहरात विकासाचा धडाका कायम ठेवत त्यांनी नागरिकांना दिलेला शब्द पाळला आहे। सर्वप्रथम आपल्या सोलापूर शहरमध्येचे लाडके आमदार, लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोठे यांचे मनपूर्वक आमच्या सर्व कामगार वस्तीतील नागरिकांकडून मनपूर्वक आभार। आज जिथं आपण उभारलो आहे ती NG मिल चाळ आणि याच्या बाजूची आहे ती आमची जुनी मिल चाळ। जुनी मिल चाळमधलेही लोक आता तिसरी पिढी इथं उभारलेली आहे, NG मिल चाळमधले पण आहेत।
मागील आमच्या 2 पिढ्यांच्या संघर्षाला जे अपयश येत होतं ते बघून तिसऱ्या पिढीने आशा सोडली होती. म्हणजे बिटूचा प्रश्न इतका किचकट आणि मैलाचा दगड असं जेणेकरून की ह्या आपल्या कार्यकाळात हे शक्य होतं आहे का नाही अशी परिस्थिती होती. लोकांनी आशा सोडली होती की बिटूचा प्रश्न कधीतरी उठेल. पण खरंच आमच्या तिसऱ्या पिढीचं नशीब म्हणावं लागेल की ह्या तिसऱ्या पिढीत चाळीतूनच देवेंद्रदादासारखं नेतृत्व उदयास आलं. बघा, मुख्यमंत्री तर पहिला पण होते, ह्या मध्यचे आमदार तर पहिला पण होते. मागच्या 3 टर्मामध्ये केवळ इच्छाशक्ती नसताना, इच्छाशक्ती असल्यानंतर कितीही मोठं काम असू दे ते आज देवेंद्रदादा निवडून येऊन मला वाटतं दादा 20 महिने झाले. जे काम मागील आमदारांकडून 15 वर्षात झालं नाही त्यांच्याकडून इतके मोठ्या सत्ता उपभोगात असताना, ते देवेंद्रदादासारख्या पहिल्या नवनिर्वाचित आमदाराने वर्ष 34-35 वर्षाच्या एवढ्या कमी वयातल्या आमदाराने केवळ 20 महिन्यात 15 वर्ष, आपण तर आता बोलताना म्हणतो की शतकाचा हा संघर्ष होता, असा बिटूचा इतका किचकट प्रश्न 20 महिन्यात मार्गी लावला. यावरून एक कळतं की मध्ये ज्या नागरिकांनी मतदान केलं ते मतदान वाया गेलेलं नाही. आणि एक आमदार नेमकं काय काय करू शकतो हे देवेंद्रदादा आमदार झाल्यानंतर आज आपला मध्य बघायला लागला आहे की किती आमदारची इच्छाशक्ती असली तर किती कामं होतात. त्यामुळं आमदारांना पुन्हा एकदा सगळ्या कामगार चाळीच्या आमच्या नागरिकांकडून पुन्हा एकदा आभार मानतो. विशेष आभार मुख्यमंत्री साहेबांचे, बावनकुळे साहेबांचे आणि आपले पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचे. यावेळी नगरसेवक विनोद भोसले, सामाजिक कार्यकर्ते नागेश खरात, विजय भोईटे, लक्ष्मण जगताप, शिवानंद कंटीकर, पंढरीनाथ ताटे, सूर्यकांत क्षीरसागर, प्रदीप सावंत, दत्ता कोळी, रोहित खताळ, शाहू सलगर, बसू कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.